नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर 9096118394. हे माझं शून्य मशागत तंत्रज्ञानाचं दुसरं वर्ष आहे. खाली बेड पाडले, ऑलमोस्ट 4.5 फुटाचे बेड आहे. मागच्या वर्षी याच्यात कपाशी होती आणि उन्हाळ्यात मका होती. हे मकाचे दस आहे. आणि आता सुरुवातीला याच्यात 18 इंची फवारणी केली होती लागवडीच्या वेळेस, आणि आता कॅरोविचची फवारणी केली, म्हणजे थोडक्यात 3 जार मारला. आणि याच्यावर अजून फवारणी घेतली होती डेलिगेटची, त्यामुळे एकदम छान अशी मका आली. 17 मेची लागवड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्याच्यात वखर नाही, आऊत नाही, नागटी नाही, रोटर नाही, काहीच नाही. त्याच बेडवरती फक्त मका चारा काढला उन्हाळा मकाचा, आणि नवीन मकाची टोकन यंत्राने लागवड केली. मागच्या वर्षीचे कपाशीच्या गाड्या, हे मकाचे धस उन्हाळ्याचे. आणि हा आता भरपूर गवत होतं इथं, पूर्ण जळालंय आता. आणि पूर्ण बेड पण नरम झालाय. बेड दाखवू इच्छितो मी. बेड एकदम नरम बेड आहे. पूर्ण मुळ्या वरती पण आले, हे बघा. एकदम नरम असं बेड आहे. त्यामुळं तुम्ही पण, सर्वात महत्त्वाचं ह्या शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये वेळेवर सर्व झालं पाहिजे. माझ्याकडून थोडी 4-5 दिवस 7 जूनच्या वेळेस थोडी फवारणी लेट झाली, त्याच्यामुळे थोड्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला होता, वाढल्या होत्या अळ्या. त्याच्यानंतर मी डेलिगेटची फवारणी केली, आणि थोडं त्याच्यामध्ये जास्त नाही, थोडं इमिमॅक्टिन मारलं मिक्स करून, कारण प्रमाण जास्तच होतं. त्यामुळे आता एकदम छान अशी मका झाली. रिझल्ट एकदम चांगला आला मला. शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुम्ही पण असं छान असा प्रयोग करू शकता. 2.5 एकरचा प्लॉट आहे पूर्ण. आणि खंडागळे सरांच्या योग्य मार्गदर्शनानुसार वेळोवेळी त्यांनी छान अशी फवारण्यांचं नियोजन सांगितलं. पूर्ण छान असं 17 मेची लागवडी. धन्यवाद.